ऑफ अन अँगल बाय सेक्टर ऑफ ट्रायंगल्स. याचा अर्थ काय? दिलेल्या त्रिकोणाचा कोनदुभाजक आणि या कोनदुभाजकाचा काय करायचं आपल्याला गुणधर्म पाहायचा. आता थेरम बघा, याला स्टेटमेंट पण बोललं जातं. यालाच काय बोलायचं? स्टेटमेंट पण बोललं जातं. आता हा थेरम विचारलाय कधी पेपर मध्ये तो एकदा पाहूया आपण. याला अँगल बाय सेक्टर. आता बघा, हा जो थेरम आहे अँगल बाय सेक्टर थेरम हा पेपर मध्ये विचारलेला आहे आणि तो कधी विचारलाय? मार्च 24 ला विचारलाय. हा मार्च 24 ला विचारलाय आणि तो ऍक्टिव्हिटीला विचारलाय, 3 मार्कासाठी विचारलाय. किती मार्काला विचारलाय? 3 मार्काला विचारलाय. मार्च 24 ला पेपर मध्ये विचारलेला आहे. ऍक्टिव्हिटी बेस, याला आपण काय म्हणतो? कृतीसाठी. म्हणजे काय करायचंय? काही ते लिहून देतील, बाकीचं तुम्हाला लिहायला सांग. ओके, आता आपण काय करू? अगोदर थेरम पाहूया. काय थेरम आहे? विधान दिले, याला स्टेटमेंट बोललं जातं. द बायसेक्टर ऑफ अन अँगल ऑफ ट्रायंगल डिवाइड्स द साइड ऑपोजिट टू द अँगल इन द रेशिओ ऑफ द रिमेनिंग साइड्स. याचा अर्थ काय? अगोदर अँगल बायसेक्टर कशाला म्हणायचं? अँगल बायसेक्टर माहितीये? हे बघा, हा असा एक ट्रायंगल असेल, ट्रायंगल ए बी सी. ट्रायंगलला 3 अँगल असतात, 3 व्हर्टेक्स असतात, 3 साइड असतात. मग हा अँगल BAC याच्यामधून जाणारा जो रे आहे हा AD. ह्या AD मुळे अँगल ABC चे बघा, BAC चे 2 भागात विभाजन झालं, 2 पार्ट मध्ये डिव्हिजन झालं आणि म्हणून अँगल BAD आणि अँगल CAD हे दोन्ही अँगल समान मापाचे झाले आणि म्हणून याला अँगल बायसेक्टर म्हणायचं. काय म्हणायचंय? अँगल बायसेक्टर म्हणजे त्या कोणाचा कोनदुभाजक. कोनदुभाजक कळला आता. मग हा काय करतो बघा, बायसेक्टर हा ऑफ ट्रायंगल डिवाइड द एच्या अपोजिट साइड कोणती आहे? BC. ह्या BC चे 2 भागात काय करतो? विभाजन करतो. म्हणजे BD आणि DC हे 2 भाग झाले त्याचे. आणखीन द रेशिओ ऑफ द रिमेनिंग साइड्स. मग ह्याच्यात रिमेनिंग साइड्स कोणत्या आहेत? ही एक रिमेनिंग साइड, ही एक रिमेनिंग साइड. ह्या 2 रिमेनिंग साइडच्या बरोबर BD आणि CD ह्या 2 समान भागात काय करतो? तो विभाजन करायचं काम करतो. हा त्याचा काय आहे? थोडक्यात अर्थ आहे. आता आपल्याला काय करायचंय? हे प्रूव्ह करून दाखवायचंय, सिद्ध करून दाखवायचंय. काय करायचंय आपल्याला? हे सिद्ध करायचं. बघा, थेरम काय दिला होता? द बायसेक्टर ऑफ अन अँगल ऑफ ट्रायंगल. बायसेक्टर आहे आणि तो बायसेक्टर म्हणजे कोनदुभाजक म्हणतो. कोणाचा आहे? ट्रायंगलचा. डिवाइड द साइड ऑफ अपोजिट. आपण ट्रायंगल ड्रॉ केला. आता कोणता ट्रायंगल ड्रॉ केला? ABC. हा ट्रायंगल काय केलेला आहे? तयार केलाय, ड्रॉ केलेला आहे. कृती पाहतोय आपण बघा. ट्रायंगल विधानावरून आकृती काढता आली पाहिजे. ट्रायंगल दिलाय ABC. हा ट्रायंगल ABC ट्रायंगल काढला. त्याच्यानंतर डिवाइड द अपोजिट साइड. कोणती अपोजिट साइड आहे ट्रायंगलची? AB आहे आणि 2 साइड कोणत्या आहेत? AC आणि दुसरी कोणती? BC. याच्यानंतर द अँगल इन द रेशिओ ऑफ द रिमेनिंग साइड्स. आता थोडक्यात आपल्याला काय करायचंय? दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून अगोदर काय करायची? फिगर मध्ये काय केलंय? आता मी आकृती जी काढली ती परत काय करतोय? रब करतोय बघा. आता स्टेटमेंट दिले, स्टेटमेंट वरून फिगर काढायची आपल्याला. बघा, द बायसेक्टर ऑफ अन अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड्स द साइड ऑपोजिट टू द अँगल इन द रेशिओ ऑफ द रिमेनिंग साइड्स. आता स्टेटमेंट दिले, या स्टेटमेंट वरून काय काय दिलं होतं? ट्रायंगल दिलाय, आधी ट्रायंगल काढायचं. मग ट्रायंगल हा ट्रायंगल आपण काढला. नाव देऊ त्याला ABC. नंतर काय म्हणले? याचा बायसेक्टर. हा याचा काय झाला? बायसेक्टर. अँगलचा काय करायचं आपल्याला? बायसेक्टर काढायचा आहे. हा झाला त्याचा बायसेक्टर आणि तो बायसेक्टर याला म्हणूया E. आता जशी फिगर काढली तसंच लिहायचं. काय फिगर काढली होती बघा. याच्या खाली इथं काय करणार आहे? गिवन ला काय म्हणतात मराठी? पक्ष. पक्ष, साध्य आणि सिद्धता. मग आता पक्षात काय केलं होतं तुम्ही? कोणता ट्रायंगल काढलाय? ट्रायंगल ABC काढलाय बरोबर. गिवन मध्ये ट्रायंगल ABC. इन ट्रायंगल ABC. कुठला ट्रायंगल? ABC. कोणता बायसेक्टर आहे याच्यात? अँगल C. अँगल C हा त्याचा काय आहे? बायसेक्टर आहे. इन ट्रायंगल ABC बायसेक्टर अँगल कोणता आहे? बायसेक्टर ऑफ अँगल C इंटरसेक्ट
तो काय करतोय, इंटरसेक्ट करतोय. कोणाला इंटरसेक्ट करतोय, सेगमेंट ए बी ला. इथपर्यंत कळलं. जी फिगर काढली ती फक्त आपण इन्फॉर्मेशन काय केली, लिहिली. सेगमेंट ए बी इन द पॉइंट, कोणत्या पॉइंट मध्ये करतोय, ई. त्याचा पण बारसा घातला आपण, पॉइंट ई नाव दिलं त्याला. ओके. आता काय, टू प्रूव्ह, हे सिद्ध करायचंय ना. काय सिद्ध करायचंय मग बघा. अँगल बायसेक्टर मुळे ज्या एबी चे दोन पार्ट मध्ये विभाजन झालंय ते कोणतं, एई. काय म्हणायचं याला, एई डिवाइड बाय ईबी इज इक्वल टू रिमेनिंग टू साइड. बघा, द अँगल रेशिओ ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. मग रिमेनिंग ऑफ द साइड्स कोणत्या आहेत त्याच्या, रिमेनिंग एसी आणि बीसी. मग काय करणार इथं, सी ए अपॉन सी. हे तुमचं काय झालं, टू प्रूव्ह. आता काय, कन्स्ट्रक्शन. आता याचं काय करायचंय आपल्याला, कन्स्ट्रक्शन. हे बघा, कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन कोणाला म्हणायचंय, रचना. कन्स्ट्रक्शन म्हणजे काय, रचना. आता रचना का करायची, याचं कारण काय आहे, कन्स्ट्रक्शन का करायचं, आपल्याला हा थेरम प्रूव्ह करायचा आहे. हे प्रूव्ह करायचंय आणि प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला एवढी फिगर सफिशियंट नाहीये, म्हणून काय करायचंय आपल्याला, कन्स्ट्रक्शन करायचंय. म्हणजेच काय कन्स्ट्रक्शन करणार बघा, मी असं म्हणतो, हा जो एसी आहे तो पुढे वाढून घेतो. तो वाढून घेतल्यानंतर या बी पॉइंट मधून या सीई ला पॅरलल लाईन ड्रॉ करतो आणि या दोन्ही कुठेतरी काय होतील, एकमेकांना इंटरसेक्ट करतील. मग आता बघा, ही एक लाईन मी तयार केली. दुसरी, हा ट्रायंगल जो आहे तो असा काय केला, पुढे वाढून घेतला आणि इथं तो काय झाला, आता इंटरसेक्ट झाला. आणि जो इंटरसेक्ट झाला त्या पॉइंटला काय म्हणायचं, डी नाव देऊया आपण. काय नाव द्यायचं त्याला, डी नाव द्यायचं. ओके. आता बघा, बीडी आणि सीई ह्या दोन्ही काय झाल्या रे, पॅरलल झाल्या. काय झाल्या, पॅरलल झाल्या. दोन्ही काय झाल्या, पॅरलल. कन्स्ट्रक्शन केलंय, जे केलंय ते फक्त लिहायचंय. काय केलं होतं ते बघा. इथं काय म्हणणार, ड्रॉ लाईन. कोणती लाईन ड्रॉ केली तुम्ही, ड्रॉ अ लाईन पॅरलल. ड्रॉ अ लाईन बीडी पॅरलल रे सीई. बीडी लाईन सीई ला काय केली, पॅरलल काढली. कळलं. याच्यानंतर पुढं आता बघा, याच्यानंतर काय म्हणणार इथं, एक्सटेंडेड एसी. एक्सटेंडेड एसी so as to intersect at point D. D या पॉइंट मध्ये काय करते ती, इंटरसेक्ट करते. कोणती, ही लाईन. एसी वाढवली, डी पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते आणि इथे सांगितले ड्रॉ लाईन बीडी पॅरलल टू लाईन सी. एनी प्रॉब्लेम, बोला. इथपर्यंत काय अडचण आहे का. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, प्रूफ. याचं काय करायचंय आपल्याला, प्रूफ पाहिजे. बघा, आता प्रूफ पाहताना कोणाचा विचार करायचा आहे, फिगरचा विचार करायचा आहे, कन्स्ट्रक्शनचा विचार करायचा आहे. सगळ्यांचा विचार करून आपल्याला काय करायचंय, पुढे जायचंय. मग आता इथं काय म्हणणार आहे, इन फिगर. कशावरून, फिगर वरून. काय दिसलं, कन्स्ट्रक्शन केलंय ना तुम्ही अगोदर इथं, बरोबर. मग सीई आणि कोण, बीडी, ह्या पॅरलल लाईन आहे. या सीई आणि बीडी पॅरलल आहेत. आणि दुसरं बीडी, कुठे आहे बीडी, हे बघा, ही बीडी आणि रे सीई हे एकमेकांना पॅरलल आहेत. आणि एडी ही त्याची काय आहे, ट्रान्सव्हर्सल्स आहे. ही एडी काय आहे, त्याची ट्रान्सव्हर्सल्स. म्हणजे ही लाईन जर मी अशी वाढवली तर एडी त्यांची काय होणार, ट्रान्सव्हर्सल्स होणार. ट्रान्सव्हर्सल्स म्हणजे छेदिका. ट्रान्सव्हर्सलला काय म्हणायचं, छेदिका असं म्हटलं जातं. मग आता बघा, लिहिताना रे
सीई पॅरलल बीडी, सी आणि बीडी पॅरलल आहे. आणखीन काय सांगता येईल तुम्हाला बघा, यालाच इथं रे पण म्हणू शकतो आपण. अँड पॅरलल झाली. एडी, एडी इज ट्रान्सव्हर्सल, ट्रान्सव्हर्सल छेदिका आहे. आता या छेदिकेमुळे कोण तयार झाले, कोण अँगल ए सी ई इक्वल टू अँगल सी डी बी. बघा ए सी ई हा अँगल, आणखीन सी डी बी हा अँगल, हे दोन्ही अँगल काय झाले, इक्वल झाले. या अँगलला काय म्हणायचं, करस्पॉन्डिंग अँगल. आणि याला आपण काय करूया, 1 नंबर देऊ. या इक्वेशनला 1 नंबर. आणि रिझन देतोय, करस्पॉन्डिंग अँगल म्हणायचं. कुठलं अँगल म्हणायचं याला, करस्पॉन्डिंग अँगल. याच्यानंतर आता काय, सेम नाव बीसी इज ट्रान्सव्हर्सल. जर बीसी हे काय असेल, ट्रान्सव्हर्सल असेल म्हणजे छेदिका असेल. बघा बीसी कुठे आहे, ही बीसी आहे. ही जर त्यांची छेदिका असेल तर काय होईल, बघा बीसी जर छेदिका असेल तर अल्टरनेट अँगल, हे बघा हा झेड आकार, हा आणि हा, हा आणि हा झेड आकार झाला. ते अँगल कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. आणि म्हणून देअरफॉर अँगल ई सी बी इक्वल टू अँगल ई सी बी इक्वल टू डी बी सी किंवा सी बी डी. आणि याला रिझन, याला 2 नंबर देऊया. आणि कारण काय द्यायचं याला, अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल द्यायचं. याला इक्वेशन नंबर किती दिला आपण, 2. आता बट, बट काय, अँगल ACE आणि BCE हे दोन्ही अँगल काय आहेत आपले, कॉन्ग्रुएंट आहेत. काय आहेत, कॉन्ग्रुएंट. अँगल ACE इज इक्वल टू अँगल ECB. याला कारण काय देणार आहे, गिवन इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 1, 2 आणि 3 यांच्यावरून बघा काय सांगता येईल आपल्याला. देअरफॉर दिसतंय का, देअरफॉर अँगल CBD इज इक्वल टू बघा इथं फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, 1, 2, 3 या दोघांवरून बघा अँगल ECB इक्वल टू ACE आणि ACE इक्वल टू CDB. याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी असं सांगता येईल, अँगल CDB इज इक्वल टू अँगल CBD. हे अँगल या ठिकाणी काय झाले, मिळाले. आता आपल्याला विचार करायचा आहे. आता मी याला काय म्हणतो बघा, अँगल CBD हा जो भेटलाय याला साईडला ठेवू. आता हा प्रूफ झाला तुमचा. आता ट्रायंगल, कोणता ट्रायंगल तयार झालाय बघा, CBD या ट्रायंगलचा विचार करायचा आपल्याला. ट्रायंगल CBD बघा, ट्रायंगल CBD मध्ये काय काय दिसतंय, ह्या 2 बाजू CD आणि BC ह्या काय असतील, एकरूप असतील. याच्यावरून ट्रायंगल CB इक्वल टू CD. आणि याला रिझन काय देता येईल आपल्याला, साइड अपोजिट. यस म्हणजे काय, साइड अपोजिट कॉन्ग्रुएंट अँगल, साइड अपोजिट कॉन्ग्रुएंट अँगल. याच्यावरून म्हणजे जर 2 कोन एकरूप असतील तर त्या कोनासमोरील बाजू एकरूप असतात. मग हे कोण कोणते, तर हा बी कोन आणि हा कोणता, डी कोन एकरूप आहे. म्हणजे ह्या बाजू काय असणार आहे, तर एकरूप असतील, आपल्या समान असतील. ओके. आता ह्या बाजू झाल्या, मी याला म्हणतो 4 नंबर, CB इक्वल टू CD. आता ट्रायंगल घ्यायचा आहे आपल्याला. नाव ट्रायंगल कोणता, ABD. आता या ट्रायंगल मध्ये आपल्याला काय दिसतंय बघा, EC पॅरलल BD.
EC पॅरलल BD समांतर येतं. कशामुळे समांतर येतं? याला कारण काय आहे? कन्स्ट्रक्शन. आता याला जर कारण कन्स्ट्रक्शन असेल तर काय डायरेक्ट इथं BPT चा वापर करता येईल आपल्याला. कोणाचा? बीपीटी म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. काय बीपीटी सांगता येईल बरं याच्यामध्ये सांगा मला. कन्स्ट्रक्शन जर EC आणि ही पॅरलल असेल तर मी असं म्हणू शकतो AC डिवाइड बाय CD, AE डिवाइड बाय EB. जमल का? जमल. बघा बीपीटी नुसार AE भागिले EB इज इक्वल टू AC भागिले CD. याला कारण काय दिलं मी? बीपीटी. आता इकडे लक्ष द्यायचंय थोडं. आपलं टार्गेट काय आहे? AE अपॉन EB इक्वल टू CA अपॉन CB हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. म्हणजेच काय करायचं इथं? इकडे टू प्रूव्ह काय आहे? इकडे आलंय काय? AE अपॉन EB, डावी बाजू आली लेफ्ट हँड साइड, राहिली AC अपॉन CD. इथं CA याचाच अर्थ AC. मग CB आणि CD ह्या दोघांमधला फरक आहे फक्त. मग बघा CD इथं इक्वेशन नंबर 4 बघायचं आपल्याला. Therefore AE अपॉन EB इज इक्वल टू CA. CD च्या ऐवजी काय घेऊ शकतो मी आता? CB घेऊ शकतो. आणि याला रिझन काय? फ्रॉम इक्वेशन नंबर 4. मग तुमचं टार्गेट बघा झालं का प्रूव्ह? Therefore AE अपॉन EB इक्वल टू CA अपॉन CB. हे तुमचं स्टेटमेंट या ठिकाणी काय झालं? प्रूव्ह. आणि मग तुम्ही याला काय म्हणणार आहे तर Hence, आता बघा याला लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. काय करायचंय? लक्षात ठेवायचंय. कोण दुभाजक. मग कोण दुभाजक अँगल बायसेक्टर लक्षात ठेवताना काय करायचं? AE अपॉन EB इक्वल टू AC अपॉन CD. आपली बॉडी एक ट्रायंगल आहे असं गृहीत धरायचं. काय आहे? बॉडी एक ट्रायंगल आहे असं गृहीत धरायचं. आणि मग लेफ्ट हँड डिवाइड बाय राईट हँड इक्वल टू लेफ्ट लेग डिवाइड बाय राईट लेग. पुढं अँगल बायसेक्टरला कोणाला डोक्यात ठेवायचं? हे अँगल बायसेक्टरला डावा हात भागिले उजवा हात बरोबर डावा पाय भागिले उजवा पाय. बीपीटीला कसं डोक्यात ठेवायचं? डावा हात भागिले डावा पाय, उजवा हात भागिले उजवा पाय. हे कशाला? बीपीटी साठी. कळलं? गेलं.